माझं दिलं आणि त्यानंतर नुसतं हसत बसलो मी. भावनी सोय केली आज आपली सगळा खर्च आज घरी ठरलेला आहे बिर्याणीचा वेळ एकही मिनिट वाया तूच बनवतो नेहमी पण बनवतो त्यामुळे सगळ्यांना खायला मिळतंय. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आहे 100 डेज चॅलेंजचा ब्लॉग नंबर 2. तर मित्रांनो आता आपण आपल्या लॉर्ड ही आपली लॉर्ड आपण निघालो कॉलेजला. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. आज काय लय पोरं नाही आहेत, आज मी आणि एक पोर ऋषी आहे बाकी. तर मित्रांनो याच ठिकाणी आपलं सगळं झालेलं आहे. आज कॉलेज झालेलं आहे. तन्मय भाऊंचं वाया होता त्यामुळं काय तन्मय भाऊ याय ना. मी बाहेर बसून दमलो काय महिना यांचं. आता निघालं आहे घरी. बघू घरी जायच्या आधी ह्याच्याकडं जायचं आहे आपल्याला ठाकरेकडं. त्याची भेटी घेऊन जाऊ जाता भाऊ बसलेले हा पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येणार आहे आपले ऋषी भाऊ बागल. फक्त पहिल्या ब्लॉग मध्ये आलेले. पहिल्या ब्लॉग मध्ये आलेले. हा तुम्ही कसं बोला तुम्हाला पण व्हॅल्युएबल पर्सन नाही. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? अरे मी ब्लॉग मध्ये आलो की ब्लॉग हिट झाला. अरे बापरे, हे कळतंय का तुम्हाला? म्हणजे कळतंय का? तन्मय भाऊ आणि आज ब्लॉग आता तन्मय भाऊ आणि आज जरा नाराज आहेत. काय झाले त्यांना काय माहिती. त्यांचा वायवा कसा गेला आपण विचारू त्यांना. कसा गेला वायवा? म्हणजे मी माझं दिलं आणि त्यानंतर नुसतं हसत बसलो नेहमीप्रमाणे. आपलं हसायचं. मीच म्हणली बाहेर जर नाही गेलो तिथंच थांबलो. मीच म्हणली ठीक आहे जावं तुम्ही. गेलो आम्ही पण आम्ही पास होणार कारण की तन्मयने वायवा दिलं म्हणजे तन्मय फेल होत नाही. रेड ॲटला पण फेल होत. रेड ॲटला पण नाही फेल होता. असं असते आमच्या इकडं. खरे यांचं आगमन झालेलं आहे परत एकदा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन त्याच जमात. जाऊ द्या चला, तुम्ही बघत राहा. आता आम्ही जरा चाललोय बाहेर. त्याच्यानंतर ह्याच्या रूमवर जाऊ, काही तर डाबा बिबा खाऊन टाकू, मग सरळ घरी जाणार. तुम्ही बघत राहा, आम्ही दाखवू. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रितेश ठाकरेच्या रूमवर. जेवण झालेलं आहे. गुणवरे डब्बा आणला होता आणि आम्ही खाल्लं दाबेली आणि मंचुरियन घेतलं. एकदम पोटभर जेवण झाले. आता डायरेक्ट झोपायचं. आता नो टेन्शन. भावनी सोय केली आज आपली सगळा खर्च भावनचा होता त्यामुळे एकदम पोटभर जेवलो मी. तर असलं भारी निवांत जेवण झालंय. थोडं वेळ बसायचं, घरी जायचं. घरी जायला लागेल नाही तर घरचे परत म्हणतील काल बी उशीर आज बी उशीर, रोज उशीर व्हायला लागला आहे. त्यामुळं आता बघू काय होतंय. आता बसू थोडा वेळ, पडू जरा वेळ. आता झोपू आणि मग नंतरचं तुम्हाला सांगतो काय पुढचा प्लॅन. पुढचा प्लॅन हाय, प्लॅन तसा आहे. बघू उद्या होतोय का नाही. मित्रांनो याच ठिकाणी आपण आलेलो आहे घरी आणि दमलेलो आहे खूप. आता झोप येणार आहे मस्त निवांतपैकी. थोडं काम चालू आहे आमच्या घराचं. मला फ्रेश फ्रेश होतो, मग तुम्हाला दाखवतो काय काम चालू आहे. बघाच बघतच राहा बाकी काय. तर मित्रांनो आज घरी ठरलेला आहे बिर्याणीचा वेळ एकही मिनिट वाया न घालवता आपण चालले आता तांदूळ आणायला. तांदूळ घेऊ आपण आणि थेट घरी जाऊ. आज तुमचा भाऊ बिर्याणी बनवणार आहे. बघा मजा यायला तुम्हाला. काहीतरी स्पेशल दिसणार आहे तुम्हाला. आज पहिल्यांदा आपली काहीतरी कला दाखवणार आहे. टन वाजलं मटन शिजलं आता भूक नाही सहन होतंय मला. राडा होणार आहे. मम्मी तुझं काय मत आहे? मला येते का नाही बिर्याणी बनवता? हा मम्मी तूच बनवतो नेहमी पण बनवतो त्यामुळे सगळ्यांना खायला मिळतंय. अरे हुशार गुणी खानदानी गुण आले हुशारीचे. अरे बापरे, लोकांना जीव घालून पाठवायची पद्धत आहे तुमच्याकडे. मम्मी इट्स टू पर्सनल. मम्मी इट्स टू पर्सनल. राडा आपली बिर्याणी थोड्याच वेळात बनल. त्याला दम देणारे म्हणजे शेफ गुणवरे जे या ब्लॉगचे प्रोड्युसर आहेत.
मेकर आहेत, डायरेक्टर आहेत, सगळं काय आहे. तर मित्रांनो याच ठिकाणी आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण जाणार आहे दुकानावर. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. बघू मस्तपैकी आजचा बेत एक नंबर झालेला आहे. शेवटी बनवलं कोणी होतं त्या म्हणल्यावर होणारच टॉप. चला मित्रांनो याच ठिकाणी आपण दुकान बंद केलेलं आहे. आता आपल्या घरी जायची वेळ झालेली आहे. आता वाजले 12. आता मी घरी जाऊन ब्लॉग एडिट करतो. बघत राहतो काय नाही होणार. घरी जाऊन सर एडिट करणार झोपणार आहे मी. पहिलं ब्लॉग एडिट करून टाकून देणार मग जाऊ. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घरी. खूप दमलो आहे आता. सकाळ धरणं इकडनं तिकडे तिकडनं इकडे, कॉलेज ते घर, घर ते कॉलेज. आता दुकानावरनं पण झाली ड्युटी. आज सगळा बेत झाला मस्तपैकी बिर्याणीचा, दाबून खाल्ली. आता बघू थोडीफार राहिली असेल तर परत एकदा हात होऊन जाईल. त्याला काही विषय नाही, तोड नाही. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट ही झालीच पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच. भेटूया परत उद्या एका नवीन दामाने. जय हिंद, जय महाराष्ट्र.